प्राचीन भारत आणि जग या पाठाच्या पुढच्या विभागात आता आपण प्रवेश करतो. चला तर मग. आता आपण बघूया श्रीलंका. तर बौद्ध धर्माचा प्रसार हा करण्यासाठी सम्राट अशोकानं त्याचा मुलगा महेंद्र आणि त्याची मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवलं होतं. का तर बौद्ध धर्माचा प्रसार होण्यासाठी. आणि मग त्या दोघांच्या नावाचा उल्लेख कशामध्ये केलाय बघा, कोणत्या ग्रंथामध्ये? महावंश. कोणता ग्रंथ? महावंश. या त्यांच्या श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात ह्या दोघांचा उल्लेख केला गेलेला आहे. कुणाचा? महेंद्र आणि संघमित्रा. तर मग संघमित्रानं स्वतःबरोबर एक बोधी वृक्षाची शाखा नेली होती. मग काय झालं तर श्रीलंकेतील अनुराधपूर येथे असलेला बोधी वृक्ष याच शाखेपासून हा वृद्धिगत झालेला आहे असं तिथल्या परंपरेनुसार मानलं जातं किंवा म्हटलं जातं. त्याच्यानंतर श्रीलंकेतले जे मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होती. आणि तेथील सिगिरिया या ठिकाणी इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये कश्यप नावाच्या राजानं एक लेणं खोदवलं होतं. पुढे काय झालं तर त्या लेण्यातल्या भित्तिचित्रांची शैली ही अजिंठ्याच्या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी आहे. अगदी म्हणजे जवळपास मिळती जुळतं असं ते चित्रशैली आहे. त्याच्यानंतर श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे जे ग्रंथ आहेत हे भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्परांची माहिती देतात. कारण ह्या देशातली लोक पण श्रीलंकेमध्ये गेली होती, म्हणजे भारतामधली लोक श्रीलंकेत आणि श्रीलंकेतली लोक सुद्धा आपल्या भारतामध्ये आली होती. त्याच्यामुळं हे दोघ जण आपले हे देश आहेत जे परस्पर आहेत तर ते आपापसातल्या संबंधाची माहिती देतात. आणि हे सगळे ग्रंथ पाली भाषेत लिहिलेले आहेत. कोणत्या? पाली भाषेत. आता पुढचा विभाग आहे आपल्या उपक्रमातला, तो म्हणजे चीन आणि इतर देश. तर प्राचीन काळापासून आपण बघतोय की भारत आणि चीन यांच्यामध्ये नेहमी व्यापारी आणि सांस्कृतिक असे संबंध प्रस्थापित झाले होते. बरोबर. त्याच्यानंतर सम्राट हर्षवर्धनानं चीनच्या दरबारामध्ये आपला राजदूत सुद्धा पाठवला होता. आणि चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतामध्ये चीना शुंक असं नाव होतं त्यावेळेस. काय नाव होतं? चीना शुंक. आणि चीना शुंकाला भारतामध्ये मोठी मागणी होती. पुढे बघूया की प्राचीन भारतातील व्यापारी हे चीना शुंक पश्चिमेकडील देशामध्ये पाठवत असत. आता हा सगळा व्यापार कसा रीतीने केला जायचा तर खुष्कीच्या मार्गाने केला जायचा. आणि मग त्यालाच आपण रेशीम मार्ग असं म्हणतो. मग भारतातली काही आपली प्राचीन स्थळं आहेत या रेशमी मार्गांशी जोडली गेलेली आहेत. भारतातली बरीच अशी प्राचीन स्थळं आहेत जी या रेशीम मार्गाशी काय गेलेली आहेत? जोडली गेलेली आहेत. आणि मग त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई जवळचं असलेलं नालासोपारा हे एक होतं. नालासोपारा तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. तर ते नालासोपारा हे एक होतं. आणि भारतात आलेले फाहियान आणि युवानश्वा हे बौद्ध भिक्खू सुद्धा रेशीम मार्गानेच आपल्या भारतामध्ये आले. आणि मग इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक कश्यमात्य हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. त्याच्यानंतर पुढे काय झालं बघा. इथपर्यंत लक्षात आलं पूर्ण हा प्रवास आपल्या धड्याचा? आलं लक्षात अगदी व्यवस्थित? चला पुढे जाऊया. तर मग त्यांनी अनेक भारतीय बौद्ध धर्माचं चीनी भाषेमध्ये रूपांतर केलं. आणि मग त्याच्यानंतर चीन मधल्या बौद्ध धर्माच्या प्रसाराला अशा प्रकारे चालना मिळाली. बरोबर आहे. आता पुढे जाऊया.
आग्नेय आशियातील काही देश त्यांची सुद्धा आता आपण माहिती घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण बघूया की कंबोडिया या देशातील फुनान, काय नाव आहे? फुनान. तर फुनान या प्राचीन राज्याची स्थापना ही इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली. कितव्या? पहिल्या शतकात. आणि मग चीनी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयानं त्याची स्थापना केली. कोण आहे हा भारतीय? त्याचं नाव काय आहे? कौंडिन्य. आणि त्याची अशी ही माहिती मिळते. त्याच्यानंतर मग फुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचं ज्ञान होतं आणि त्याच काळामध्ये कोरीव शिलालेख हे सगळे उपलब्ध आहेत. आता ते संस्कृत मध्ये सुद्धा आहे आणि आग्नेय आशियातील इतर देशांमध्ये सुद्धा काही भारतीय वंशाच्या लोकांची ही छोटी 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 राज्य ही उदयाला आली होती. बघा, आपल्या इतिहासामध्ये आपल्या परिचयाचे आपलेच देश किती आहेत, आपल्या आजूबाजूचे किती देश आहेत आणि त्याच्यामधली सुद्धा किती माहिती आपल्या ह्या भारतामध्ये आहे आणि भारताच्या बाहेर सुद्धा किती माहिती पोहोचवली गेलेली आहे. म्हणजे आपला भारत हा किती प्रसिद्ध आहे हे आपल्या इतिहासावरून आपल्याला कळतं. आणि खरोखरच आपण नेहमी म्हणतो की आपला भारत देश हा सुख समृद्धीने भरलेला असा देश होता. हे काही खोटं नाहीये, कारण हे आपल्याला वारंवार आणि वेळोवेळी आणि पदोपदी आपल्या अभ्यासक्रमात आपण अनुभवत आहोत की प्रत्येक चांगलं आणि गौरवयुक्त असं वर्णन प्रत्येकाने आपल्या भारताबद्दल, आपल्या देशाबद्दल लिहिलेलं आहे आणि हे आपल्याला अतिशय अभिमानास्पद आहे. काय आहे? अभिमानास्पद. चला पुढे जाऊया. तर मग पुढे काय झालं तर आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर काही भारतीय संस्कृतीचा ठसा हा आपल्याला उमटलेला दिसतो. तर कशा रीतीने? तर इंडोनेशियामध्ये आज सुद्धा रामायण आणि महाभारत यांच्यावरच्या ज्या गोष्टी आहेत, कथा आहेत, त्याच्यावरची नृत्य म्हणजे नाच म्हणजे नृत्यातून हाव भाव असे जे असतात. म्हणजे रावणानं सीतेला पळवलं, त्याच्यानंतर जटायू आला, मग त्याचे असं नृत्यामध्ये ते दाखवतात. त्याच्यानंतर राम रडत आहे, त्याच्यानंतर हनुमान ते हे घेऊन चाललाय द्रोणगिरी पर्वत, अशा रीतीने. म्हणजे हे सगळं नाचातून, नृत्यातून हे कथानक सगळं सादर केलं जातं. आजही तिथं ते लोकप्रिय आहे. त्याच्यानंतर आग्नेय आशियातील राज्यामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव हा उत्तरोत्तर असा वाढतच गेला. म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये बौद्ध धर्म हा म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी देशामध्ये पोहोचवला गेला. आणि मग नंतरच्या काळात विद्यार्थी मित्रांनो, आता अजून उत्सुकता तुमची वाढेल बघा आता. तर नंतरच्या काळामध्ये हे रामायण महाभारत नाही, तर शिव आणि विष्णू यांच्या मंदिरांची सुद्धा तिथं निर्मिती झाली. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारताच्या इतिहासाचा आता आपण हा सगळा काही आढावा घेतलेला आहे आणि खूप सुंदर असा गोष्टी रूपामध्ये आपण त्या इतिहासामध्ये समोर 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 सरकत गेलो. आणि आता ह्याच्या पुढच्या वर्षी आपण इसवी सनाच्या 9व्या शतकापासून म्हणजे 18व्या शतकापर्यंतचा इतिहास शिकणार आहोत. आणि किती तो अजून आपण उत्सुकतेने त्याच्यामध्ये आपण आपलं तिकीट काढायचंय आपल्या इतिहासाचं आणि तिकीट काढून आपण आपल्या धड्यामध्ये शिरायचंय आणि सगळा संपूर्ण धडे आपले जे आहेत ते पाठ अगदी गोष्टी रूपाने आपण एकमेकांमध्ये बसून ते समजावून घेणार आहोत. आणि हा जो आपण कालखंड आता समजावून घेणार आहोत पुढच्या आपल्या वर्षी, तो इसवी सन 9वं शतक ते 18वं शतक म्हणजेच इतिहासाचा मध्ययुगीन इतिहास असं त्याला म्हणतात, तो आपण शिकणार आहोत. चला तर मग पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो ओळखा पाहू. ह्याच्यामध्ये महावंश आणि दीपवंश या ग्रंथाची भाषा, प्राचीन कालखंडामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झालेले देश आणि कुशाण काळामध्ये भारतामध्ये एका नव्या कला शैलीचा उदय झाला, ती शैली.
विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं, की आपण हे जे शिकतोय, जसं की आपल्या उपक्रमामध्ये आपण आपला संपूर्ण उपक्रमाचा अभ्यास करतोय, त्याच्या खाली थोडेसे प्रश्नोत्तर आहेत. तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या स्वाध्यायातले पण इथे काही समावेश केलेले असे पण प्रश्न आम्ही सर्व शिक्षकांनी आपापल्या विषयात नवे दिलेले गेलेले आहेत. तर मला असं वाटतं, की आपण खरोखरच आज विद्यालयाचे आपण खूप आभार यावेळेस मानायला हवेत. कारण खरोखरच अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम आणि सुसज्ज आणि अनुभवी आणि तज्ञ अशा शिक्षणांचा आपले शिक्षण आपल्या अनुभवी अशा शिक्षकांच्या ताफ्यामध्ये इतक्या सुंदररित्या तुम्ही हे समजावून घेताय आणि आम्हाला सुद्धा आता इतका आनंद होतोय, की प्रत्येक विषय आम्ही सर्व विषयांचे शिक्षक आस विद्यालयातर्फे आपल्या सर्वांना इतक्या छान रीतीने शिकवतो. तर खरोखरच आपण आस विद्यालयाचे आभार मानले पाहिजे. चला तर मग पुढे जाऊया आता आपल्या पुढच्या उपक्रमात. चला.